नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज 9 फेब्रुवारी. तर हळद शेतीमालाचे जे काही लिलाव होत आहेत त्या लिलावामध्ये हळदीचे बाजारभाव काय गेलेले आहेत तर पाहूयात. तर शेतकरी बांधवांनो, या गठ्ठ्याचा बाजारभाव झालेला आहे 14,000 रुपये. 14,000 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. ही काडी विकलेली आहे 14,200 रुपये. 14,200 रुपये या काडीचा बाजारभाव झालेला आहे. शेगठ्ठा विकलेला आहे 14,395 रुपये. 14,200 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. शेगठ्ठा विकलेला आहे 14,000 आणि हा गठ्ठा विकलेला आहे 14,355 रुपये. 14,355 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव झालेला आहे. 14,355 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 25,000 रुपये. 250 रुपीज के-जी. 25,000 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 25,000. तर 25,000 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. तर ही जी गाडी आहे ती काउंटर सेलमध्ये विकत असते. म्हणजे तुम्ही किलोमध्ये जे काही पुढची पार्टी असते ती किलोमध्ये विकत असते. त्यामुळे या गाडीचा बाजारभाव जास्त जात असतो. कधी कधी एखाद्या लॉटला चांगला बाजारभाव भेटत असतो. तर या गाडीचा बाजारभाव झालेला आहे 14,705 रुपये. 14,705. 14,000 रुपये हा गट्टा विकलेला आहे. 14,000. 13,750 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 13,750 रुपये. 14,000 रुपये या गाडीचा देखील बाजारभाव झालेला आहे. 14,000 रुपये. 14,205 रुपये हे गठ्ठा विकलेला आहे. 14,205 रुपये. या गठ्ठ्याचा बाजारभाव झालेला आहे 13,800 रुपये. 13,800 रुपये. 14,000 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 13,700 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव झालेला आहे. 14,300 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 14,200 रुपये ही गाडी विकलेली आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये आज हळदीचे जे काही बाजारभाव आहेत ते 13,500 ते 14,500 रुपये गेलेले आहेत. आणि जे चांगले माल आहेत ते 15,000च्या जवळपास गेलेले आहेत. तर अशा प्रकारे आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये जे काही हळदीचे बाजारभाव आहेत ते झालेले आहेत. तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.